गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व समर्थ सेवेकरी दादाताईंना श्री स्वामी समर्थ. आज सप्ताहाची 7वी प्रहर आहे बघा. उद्या सकाळी 10:30च्या आरतीच्या अगोदर म्हणजे 10 वाजता आपले प्रहर त्या ठिकाणी कंप्लीट होतील, प्रहर उतरतील आणि महाराजांची सांगतेची आरती कंप्लीट होईल. तर आज जरी पारायण कंप्लीट झालेलं असलं पण आपला सप्ताह अजून पूर्ण झालेला नाही आहे. तर आपण जे काही आता नियम वगैरे पाळत आहोत ते आपल्याला पाळायचे नक्की आहे. दुसरं महत्त्वाचं बघा की या सप्ताहामध्ये नेमकं काय केलं जातं. ही 7 दिवसाची जी पर्वणी असते ही आपल्यासाठी तपश्चर्येची पर्वणी असते. या 7 दिवसाला खूप महत्त्व आहे. म्हणजे आता जी सेवा करतो आपण ही सेवेची ऊर्जा पुढचे 6 महिने म्हणजे पुढच्या सप्ताह एप्रिलच्या सप्ताहापर्यंत ती आपल्याला टिकून राहते आणि एक परिवाराला आपल्या कुळाला त्या ठिकाणी संरक्षणाचं कृपाछत्र प्राप्त होत असतं. तर एक रूपरेषा थोडक्यात सांगतो की आपण पहिल्या दिवसापासून काय केलं इथं यज्ञ मंडपात, सकाळी काय करतात, हवन काय करतात वगैरे वगैरे. तर बघा, ज्या दिवशी पहिला दिवस असतो त्या दिवशी सगळ्या यज्ञ मंडपामध्ये सगळे जे काही देव आहेत त्या देवांचं आव्हान करून त्यांना स्थान दिलं जातं. आव्हान करून स्थान दिल्यानंतर त्यांचं प्रतिष्ठापना केली जात असते आणि त्यानंतर त्यांना जसं आपण पाहुण्यांना बोलवतो त्यांना कसं आपण जेवण भरवतो त्या पद्धतीने त्यांचा स्वाहाकार केला जातो. पहिल्या दिवशी ते मंडल स्थापना, अग्निस्थापना, मंडल पूजन आणि नित्य स्वाहाकार या 4 गोष्टी होत असतात. आणि पहिल्या दिवशी आपण पारायणाचा संकल्प केला. पारायणाचा संकल्प आपण असं केला बघा की हे जे गुरुचरित्र आहे हे गुरुचरित्र काय आहे, कशासाठी वाचलं जातं. तर बघा, 4 वेद आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. दत्त महाराजांचा फोटो जर आपण कधी बघितला असेल तर आपल्याला असं दिसेल की दत्त महाराजांच्या पाठीमागे एक गाय असते आणि दत्त महाराजांच्या फोटोजवळ एक 4 कुत्रे असतात. तर ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. 4 वेद आणि मागे ती गाय जी आहे ती पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी आहे. आणि अशा 4 वेदांचं पहिले पूजन केलं जातं आणि नंतर 5व्या वेदाचं पूजन केलं जातं. म्हणून आपण गुरुचरित्र वाचन ज्या दिवशी प्रारंभ केलं 28 तारखेला आपल्याला ताई सेवेकरींनी सांगितलं असेल, आपण यूट्यूबवर किंवा मोबाईलवर ऐकलं असेल की पारायणाच्या अगोदर 27 तारखेला 4 चपाती गाईंना, 4 चपाती कुत्र्यांना, 1 गाईला. म्हणजे काय, आपण धरती पण पुंजली आणि आपण 4ही वेद पुंजले. त्यानंतर आपण गुरुचरित्र पारायणाला प्रारंभ केला. संकल्प आपण सरस्वती ग्रंथ म्हणजे सरस्वती रूपात ते ग्रंथ आहे असं स्मरण करून आपण त्याचं पूजन केलं. म्हणजे वेद आपण पूजले आणि संकल्प असा केला आपण की जे काही अप्राप्त लक्ष्मी असेल आमची ती प्राप्त व्हायला पाहिजे. जी प्राप्त आहे ती चिरकाल संरक्षणासाठी टिकली पाहिजे. आमच्या घरावर जी काही करणी कृत्य बाधा असेल किंवा काही पितरांचा दोष असेल, कुलदेवीचा कोप असेल, या सर्व गोष्टींचं निरसन झालं पाहिजे आणि अखंड गुरूंची कृपादृष्टी, कृपाशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे असं आपण सगळं मागून घेतलं. आणि त्यानंतर हा झाला यथोचित संकल्प. दुसरा आपण केला मनोपस्थित संकल्प. मनोपस्थित संकल्पामध्ये काय असतं की आपण विनंती केली असेल की माझं अमुक अमुक काम आहे स्वामी, ते काम होऊ द्या. माझा अमुक अमुक प्रश्न आहे स्वामी, तो प्रश्न सुटू द्या. हे आपण सांगितलं. हे झालं मनोपस्थित संकल्प. या पद्धतीने पहिल्या दिवशी आपण 1 ते 9 अध्यायापर्यंत गुरुचरित्र वाचन केलं. नंतर 10 ते 21 या पद्धतीने आज आपले झाले 44 ते 53, 52 आणि नंतर ते एक अवतरणिका आहे. या पद्धतीने 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण. हे झालं आध्यात्मिक सगळं. त्यामध्ये सगळं काही आहे बघा. आता आधी एवढे कडक नियम होते की महिलांनी गुरुचरित्र वाचायचे नाही कारण की ते नियम पाळले जाणार नाही, पवित्र आहे वगैरे वगैरे असं संभ्रम त्या ठिकाणी होता. परंतु एक क्रांतिकारी बदल आपल्या मार्गाने घडवून आणला सद्गुरू मोरे दादा, आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गाचे संस्थापक आणि परमपूज्य गुरुवर्य गुरुमौलींचे गुरु पण आणि आपल्या सर्वांचे सद्गुरू आणि ज्यांनी ही सेवा मार्ग चालू केला असे आपले महान तेजोनिधी सद्गुरू मोरे दादा यांनी एक क्रांतिकारी बदल असा घडवला की पहिला अधिकार गुरुचरित्र वाचण्याचा महिलांना दिला. बघा, महिलांना गुरुचरित्र वाचायचं नाही असं सगळीकडे अख्ख्या देशामध्ये, अख्ख्या राष्ट्रामध्ये होतं. पण एक क्रांतिकारी बदल आपल्या सद्गुरूंनी केला. तेव्हा खूप काही विरोध आपल्या दादांचे झाले, आपल्या मार्गाचे झाले. परंतु ज्या बदलाने इतरांचं भलं होणार आहे तो वाद, तो तिरस्कार
सद्गुरूंनी स्वीकारला आणि आपल्यासाठी हा मार्ग आणि हा ग्रंथ आपल्याला खुला करून दिला. आता आपण काय करायचं बघा, जे गुरुचरित्र आपण वाचतो प्रत्येक अध्यायाचा पहिले एक सारांश दिलेला असतो बघा, सारांश. तर तो एक एक अध्याय सारांश आपण जर वाचला तर आपल्याला कळेल की पहिल्या अध्यायामध्ये काय आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, या पद्धतीने आपल्याला कळतं. आणि अवतरणिकामध्ये तर आपल्याला सगळंच कळतं. तर बघा त्यामध्ये एक अध्याय येत असतो. एक अध्याय आहे गुरुचरित्र अध्याय क्रमांक 18-19 आहे. तर नृसिंहवाडीजवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव अमरापूर असं आहे. तर त्या अमरापूर गावामध्ये एक भिक्षुक राहतात, एक ब्राह्मण राहत असतात आणि त्यांची भार्या म्हणजे पत्नी, ते दरिद्री असतात आणि जेवढं काही त्यांना भिक्षा भेटेल त्यावर ते उदरनिर्वाह करत असतात. एका दिवशी काय होतं बघा, त्यांच्याकडे खायला दाणं वगैरे नसतो आणि ज्या दिवशी काहीच भेटलं नाही भिक्षा, तर त्यांच्या वाड्यामध्ये म्हणजे आपल्याला कळेल वाडा काय असतो, ओपन स्पेस असेल, तिथं एक झाड असतं, एक वेल असते. ती वेल असते घेवड्याची वेल आणि घेवड्याच्या शेंगा त्या वेलीला येत असतात. तर ज्या दिवशी भिक्षा भेटली नाही त्या दिवशी ते काय करतात की त्या वेल तोडायच्या आणि त्याचीच भाजी खायची. असं करता करता एके दिवशी काय होतं की दत्त महाराज म्हणजे नृसिंह सरस्वती रूपात त्यांच्याकडे भिक्षेला जातात आणि भिक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते पती जे असतात म्हणजे ब्राह्मण ते घरी नसतात आणि एकटी ती माता भगिनी त्या ठिकाणी असते. एकटी माता भगिनी असल्या कारणाने ते मातात की ओम भगवती भिक्षाम देही, आणि कोणीतरी ब्राह्मण भिक्षुक आपल्या घरी आलं तर त्याचा आदर तीर्थ आपण करतो, असं आपल्या हिंदू धर्मात संस्कृतीमध्ये आहे, अतिथी देवो भव. आणि म्हणून ते आतमध्ये घेतात, पाय धुतात, अर्घ्य देतात, पाद्य देतात, गंध पुष्प करतात आणि म्हणतात की आम्हाला आता भिक्षा द्या. तर ते माता म्हणते की आमच्याकडे तर आज काहीच भिक्षा नाही आहे, मी काय तुम्हाला देऊ, खायला पण दाना नाही आहे. पण ते म्हणतात की जे काही असेल ते द्या. मग ते काहीतरी करून ते भिक्षा त्या ठिकाणी देतात. आणि हात धुण्यासाठी जेव्हा सद्गुरू बाहेर जातात वाड्यामध्ये, हात धुता त्यांचं लक्ष त्या वेलीवर जातं, जिथं वेल असते बघा, ती वेल असते. आणि त्या वेलीवर गेल्यानंतर बघतात की फार शेंगा लागलेल्या आहेत. ते काय करतात स्वामी, ते वेलच तोडून टाकतात आणि ते वेलच खराब करून टाकतात की जेणेकरून आता शेंगाच येणार नाही. आता ती माता बघत असते की हे सद्गुरूंनी काहीतरी केलं, परंतु काहीतरी अवतारी पुरुष आहेत म्हणून ते शांत राहतात आणि ते सद्गुरू तिथून निघून जातात. मध्यान्ह काळ होतो, ते ब्राह्मण जे बाहेर गेले असतात ते घरी येतात. आता ही माता कोप करत असते, क्लेश करत असते की उदरनिर्वाह आता कसा चालेल, शेंगा आपण ते रांधून खायचो, आता कसं चालेल. तर ते बघतात, तर आता हे पती पण विचार करतात की असं तर नाही केलं पाहिजे होतं, पण काही केलं असेल तर काहीतरी कारण असेल. आणि असं म्हणतात, ते शांत होतात आणि दोघंही त्या ठिकाणी नृसिंहवाडीच्या मंदिरात समोरच आहे ते त्या ठिकाणी जातात आणि विनंती करतात की म्हणे काही चुकलं असेल तर क्षमा करा, आपण आमच्या घरी भिक्षा घेतली स्वामी, आशीर्वाद दिला, परंतु ते वेल तोडली, हा संकेत काही आम्हाला कळला नाही, काही चुकलं असेल तर क्षमा करा. स्वामी त्यांना आशीर्वाद देतात की तुमचं कल्याण होईल, तुम्ही चिंता करू नका, ते जे काही वेल तोडलेलं आहे ते मुळासकट पाण्यात विसर्जित करून द्या. आता मुळासकट पाण्यात विसर्जन करणं यामागे काहीतरी वेगळं सांगणं होतं, फक्त त्या शब्दात सांगितलं. आता घरी आले, आता गुरूंनी सांगितलं की मुळासकट विसर्जित करणं. आता मुळं काढणं म्हणजे खड्डा खोदणं. खड्डा खोदतात, तिथं मोठा सोन्याचा हंडा त्यांना त्या ठिकाणी भरलेला दिसतो. आता एकदम बघून तर ते आश्चर्य होतं की हे कोणी ठेवलं आपल्या घरातच, आपल्या वाड्यात, आणि हे कोणाला माहिती नाही. पटकन ते काढतात आणि पुन्हा दर्शनाला जातात की म्हणे तुम्ही सांगितलं गुरु की ते तोडून हे करा, आम्ही तोडलं, खड्डा खोदला आणि सोन्याचा हंडा निघाला, आता काय करायचं. तर म्हणे तुमचं कल्याण होईल, तुमच्याकडे ठेवा आणि ती जी वेल आहे ती पाण्यात विसर्जित करा. तर हा असा गुरुचरित्र अध्याय क्रमांक 18 आहे. असे अनेक भिक्षा पात्र आहे. नंतर ते नरसावधानीचं आहे, नंतर ते त्रिविक्रम भारतीचं पण छान आहे. असे जे काही आहेत ना, यातून आपल्याला काय शिकायला भेटतं बघा, की आपल्या आयुष्यामध्ये अनेक सेवा केल्यानंतर आपल्याला अनेक संकटांना जावं लागतं बघा. आपला प्रारब्धाचा फेरा असतो आणि त्यामध्ये गुरु आपली काही परीक्षा पण घेत असतात. कधी आपल्याला प्रारब्धातून जावं लागतं, परंतु गुरूंनी सांगितलेल्या वचनावर आपण चालायचं असतं आणि गुरु जेव्हा काहीतरी सांगतात तर त्यामध्ये काहीतरी विशेष महत्त्व असतं बघा. आणि म्हणून गुरुमाऊली हे सगळं जाणतात आणि म्हणून आपले राष्ट्रीय मेळावे होत असतात बघा, अनेक सेवा होत असतात. आता 5 तारखेला आहे. अशा अनेक सेवांमध्ये आपण जर गेलात तर त्या साधनेतून आपले प्रश्न मार्गी लागतात. मग आपल्या मार्गात बघा अनेक सेवा दिल्या जातात. आता कुणाचा लग्नाचा प्रश्न असेल, कुणाचा आर्थिक प्रश्न आहे, कुणाचा
नोकरीचा प्रश्न आहे, कुणाचा आरोग्याचा प्रश्न आहे, असे अनेक अनेक प्रश्न असतात. मग आपल्या मार्गात काय केलं जातं? आपल्या मार्गाचं नाव काय बघा, श्री स्वामी समर्थ सेवा म्हणजे महाराजांची सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग. हा आध्यात्मिक विकास करून देणारा एकमेव गुरुप्रणीत मार्ग आपला दिंडोरी प्रणीत मार्ग आहे. तर यात आपण जेव्हा नवीन येतो बघा, तर आपल्याला काहीच कळत नाही की हे असं टाळ्या वाजवत नाही, पाय धुण्याची पद्धत आहे, त्यानंतर नारळ फोडलं जात नाही. मग हे सगळं कोणी केलं? या आरत्या आपण जे गातो ह्या एकदम वेगळ्या आहे, या कोणी केल्या? तर थोडक्यात सांगतो, जे आपण आरत्या गातो या स्वतः स्वामी महाराजांनी आरत्या लिहून दिलेल्या आहेत. या अक्कलकोटला पण केल्या जात नाही. आणि या आरत्या लिहून पिठले महाराजांकडे दिल्या, सद्गुरुदादांचे गुरु, आणि नंतर आपल्या मार्गात हे कार्य चालू झालं. तर असा हा गुरुप्रणीत मार्ग आहे. तर बघा, आपल्या मार्गात काय केलं जातं? नवीन नवीन आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला पितरांची सेवा सांगितली जाते. बऱ्याच कुटुंबांमध्ये पितरांचं महत्त्व राहिलेलं नाही आहे, त्यांना ती सेवाच माहिती नाही पितरांची. मग पितरांची सेवाच जर ते कुटुंबीय करत नसतील तर त्या कुटुंबामध्ये काय प्रश्न निर्माण होतात? प्रश्न असे निर्माण होतात की त्या कुटुंबामध्ये कुठल्याही कार्यात यश भेटत नाही. म्हणजे तोंडाशी आलेला घास तोंडात जात नाही. अगदी विवाह असेल तर ते लांबतं, अगदी नोकरी असेल तर ते लांबतं, आरोग्य असेल तर एक व्यक्ती बरा झाला दुसरा व्यक्ती आजारी पडतो. या पद्धतीने हे चक्र जे आहे बघा ते चालू असतं. मग आपल्या मार्गात पितरांची सेवा सांगितली जाते, आपण सुद्धा करायची. काय करायचं बघा, सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं, नित्यसेवा ओपन करायची. पितरस्तुती नावाचं एक स्तोत्र आहे, 1 मिनिट लागतो फक्त. ते वाचायचं, दक्षिणेकडे नमस्कार करायचा आणि नंतर हातपाय धुवून नंतर आपण देवपूजा प्रारंभ करायची. देवपूजा आपण करायची. आपल्या मार्गात खूप छान असं मार्गदर्शन देवघर देवाऱ्यावर केलं जातं. अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये जे लग्नाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी लक्ष द्या. चुकून जर त्या देवघरामध्ये मारुतीचा फोटो किंवा मारुतीची मूर्ती पूजली जात असेल तर त्या कुटुंबामध्ये लग्नाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित राहतात, ते लांबतात. कारण की मारुती आणि लग्नाचा काही संबंध येत नाही. ते ब्रह्मचारी दैवत आहेत, त्यांना आपण घरामध्ये उत्तरेच्या भिंतीला फोटो लावायचा म्हणजे त्यांचं तोंड दक्षिणेकडे येईल. मग या पद्धतीने मारुतीची मूर्ती देवघरात नसली पाहिजे. मग काय असलं पाहिजे बघा, आपल्या देवघरामध्ये सगळ्यात अगोदर आपलं जे देवघर आहे ते लाकडीचं असलं पाहिजे. आता काही ठिकाणी काय होतं की देवघरच हवेमध्ये टांगलेलं असतं असं, तर तसं आपण करायचं नाही. देवांना हवेतून ठेवलं चालत नाही, भूमीशी संलग्न पाहिजे. देवघर हे लाकडाचं असावं, त्याला 3 ते 5 पायऱ्या असाव्यात आणि लाकडाचंच असावं. काही ठिकाणी मार्बलचं पण असतं बघा, लाकडाचं असावं. त्यामध्ये पहिल्या नंबरला गणपती बाप्पा असावेत, पण तेही डाव्या सोंडेचे असावेत. डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा. काही ठिकाणी उजव्या सोंडेचे पण ठेवले जातात, काही ठिकाणी 2-2 गणपती बाप्पा पण ठेवले जातात. मग अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो देवघर बघायला, त्यांना जर एक विचारलं की या घरात जे करते पुरुष आहेत त्यांचा ॲक्सिडेंट होतो का, तर ते म्हणतात की काका चालत होते, मागून कोणीतरी ठोकून चाललं गेलं. तुम्हाला कसं माहिती? तर या गोष्टी आहेत. म्हणून गणपती बाप्पा एक असावेत, कुठलेही दैवत एक असावे आणि गणपती बाप्पा डाव्या सोंडेचे असावेत. त्यानंतर 2 नंबरला बाळकृष्ण असावेत, 3 नंबरला अन्नपूर्णा माता, 4 नंबरला शिवपिंड असली पाहिजे. परंतु शिवपिंड कशी असावी? काही ठिकाणी बघा अशी शिवपिंड आहे की त्यावर नागपणे नंदीपणे. अनुभव घेऊन बघा, आपल्या घरात जर अशी शिवपिंड आहे ज्यावर नागपणे नंदीपणे, त्या घरात कुणातरी एका व्यक्तीचे गुडघ्याखालून पाय दुखत असतील तर आपल्या पटकन लक्षात येईल. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतं, कारण की तो नाग आहे शिष्य, तो जेवढा डोलेल तेवढा ते भांडण त्या ठिकाणी होत असतं. म्हणून कशी पिंड पाहिजे? आपल्या मार्गात जी पंचधातूची बघा पितळी पिंड आहे तशीच पिंड आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची असते. त्यानंतर कुलदेवी कुलदैवत टाक हे असले पाहिजेत. आता आपली कुलदेवी आपल्याला माहिती नसते. आता बघा काय असतं की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तर आता आपली जी कुलदेवी आहे या 4 पैकी असते. 4 शक्तिपीठ महाराष्ट्राला कुठले आहेत? तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, माहूर रेणुका माता आणि सप्तशृंगी माता वणीचा गड. या 4 पैकी एक देवी आपली असते. मग काही सेवेकरी म्हणतात नवीन, ते म्हणतात की धनदाई माता आहे, एकवीरा माता आहे, पेडकाई माता आहेत. तर या सगळ्या देवींच्या उपशाखा आहेत. जी मूळ शाखा आहेत हे 4 शक्तिपीठ आहेत. यापैकीच आपली कुठली तरी एक देवी असते. आता बघा गुजर समाजाचं म्हणायचं झालं, आपला गुजर समाजाचा भाग आहे. या ठिकाणी जय अंबे आणि आपली अंबिका माताला आपण कुलदेवी मानतो, ठीक आहे. परंतु हे जे काही गुजर समाज आहे ते तिकडून आलेत, राजस्थान आणि माउंट आबू अंबाजी त्या एरियातून, आणि म्हणून ते
त्या पद्धतीने. परंतु जर आपण बघितलं आपले पिढ्यानुपिढ्या इथंच आता वाढत गेले, तर या राज्याचं जे संरक्षणाचं दैवत आहे हे 4 शक्तिपीठ आहेत. मग काय होतं की आपण मावशीला सोडून म्हणजे आईला सोडून मावशीला साडी घेतो आणि त्या ठिकाणी कुलदेवीचा कोप त्या कुटुंबावर आलेला असतो. मग असं आल्यामुळे काय होतं, कुलदेवी जर रुसलेली असेल तर त्या घरात ज्या कुलस्त्रिया असतात बघा, त्यांना अनेक अनेक वेदनेतून त्रासातून जावं लागतं. त्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. जसे विवाहाचे असतील, एखादी ताई असेल लग्नात अडथळे, त्या गोष्टी कुलदेवीचा कोप वगैरे, घरात चोरी होणं, आर्थिक नुकसान होणं, या गोष्टी कुलदेवीचा कोपामुळे होत असतात. त्यानंतर म्हणजे एकदा कुलदेवी माहिती झाली की आपण काय करायचं, आपली कुलदेवी माहिती झाली की आपल्या कुलदेवतेचा टाक आपल्या घरात असला पाहिजे. मग आपली कुलदेवी कुठली हे कसं शोधायचं, आता आपण म्हणणार हे कसं शोधायचं तुम्ही सांगलं तर बघा, कुलदेवी कुणाची कोणती आहे हे स्वतः आई तुळजाभवानीने सांगितलेलं आहे. ते कोणाला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. परंतु मुघलांच्या राज्यामध्ये जे शिवाजी महाराजांनी सगळं कलेक्ट केलं ते सगळं त्या ठिकाणी नाश झालं, ते सगळं त्या ठिकाणी विस्कटलं सगळं. मग पुन्हा धर्माची स्थापना करून घेण्यासाठी आई तुळजाभवानी स्वतः 96 कोळी मराठा आणि 96 जे आपल्या जात आहेत सगळ्या 18 पगड जाती, सगळ्या जातीला आडनावाला गोत्राला कुठली देवी कोणाची हे स्वतः आई भगवतीने सद्गुरू दादांना सांगितलं. आणि सद्गुरू मोरेदादांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव शास्त्र धर्म ग्रंथ आहे. आपल्या मार्गात तो ग्रंथ आहे, जर आपण वाचला तर आपल्याला कळेल की आमचं आडनाव अमुक अमुक आहे, आमचं गोत्र अमुक अमुक आहे, तर कुठली देवी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला कळतं. आणि त्या देवीचं एकदा माहिती झालं की टाक घडवायचा, घरात ठेवायचा आणि त्या देवीचा मूळ ठिकाणी जायचं. मूळ ठिकाणी जाऊन मान सन्मान करायचं असतो. हे झालं कुलदेवीचं. कुलदैवत आपले असतात खंडोबा, कुणाचे असतात भैरोबा, ज्योतिबा वगैरे वगैरे. महाराष्ट्रात जसं भारताचं कुळदैवत महादेव आहेत, तसं महाराष्ट्राचं कुळदैवत आणि 18 पगड जाती 96 कोळी मराठांचं कुळदैवत आहे खंडेराव महाराज. तर खंडोबाचा टाक आपल्या घरात असला पाहिजे. विवाह जेव्हा घरात होईल, नवीन देव घडवून ते तळी भरायची असते, या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. कुळाचार आपल्याला करायचा असतो, चंपाषष्ठीला आपण केलं, आणि मल्हारी सप्तशती वाचायची असते. तर ज्या घरात बघा असं आहे की घरात 4च व्यक्ती आहे, आई वडील ताई आणि दादा, 4च व्यक्ती, पण 4 मत 4 दिशेला, म्हणजे 4 तोंड 4 दिशेला, कधीच एक मिक्सच होत नाही. आणि समजायचं की त्या घरात जे खंडोबा आहेत म्हणजे कुळाचे कुळदैवत, त्यांचं त्या ठिकाणी विस्मरण झालेलं आहे, त्यांची सेवा त्या घरात त्या कुळात नाही आहे, आणि म्हणून हा प्रकार झालेला आहे. बऱ्याचदा काय होतं की वडील घरात आले की मुलगा बाहेर जातो, मुलगा घरात आला की वडील बाहेर जातात, आणि कोणाचंच कोणाशी पटत नाही. सासू सुना सासरे असतील, एकमेकांचं जमत नाही. मग त्यांनी काय करायचं, त्यावर सोपं उत्तर माऊलींनी दिलेलं आहे. मल्हारी सप्तशती ग्रंथ बघा, आपण काल मल्हारी याग केला. मल्हारी सप्तशती संकल्पयुक्त 7 किंवा 14 पाठ आपण करायचे. 7, 14, 21, 7च्या पटीत आपल्याला अनुभूती येईल की जे काही भांडणं आहेत ते थांबलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी आता सॉल्व झालेले आहेत, कारण की कुळांचे कुळदैवत खंडेराव महाराज आहेत. असंच या खंडोबांचा पण मूळ ठिकाणी जाऊन मान सन्मान करायचा असतो. आता झालं देवी दैवत आणि संरक्षण दैवत म्हणजे भैरोबा असतो. ते भैरोबाचा टाक आपल्या घरात असला पाहिजे आणि वरच्या पायरीवर स्वामी महाराजांचा फोटो असला पाहिजे. या पद्धतीने आपला कंप्लीट देवघर देवारा घंटी असला पाहिजे, शंख असला पाहिजे. याचा व्यतिरिक्त जास्तीचं काही नसावं, कारण की तेवढ्या पूजा आपल्या होत नाही. हे झालं आपलं देवघर देवारा कसा असला पाहिजे. आता कुलदेवी कुलदैवत मान सन्मान हे काय महत्वाचं आहे, कसं करतात. आता आपली जी XYZ देवी असेल त्या देवीला जायचं. देवीला गेल्यानंतर देवीला वस्त्र कुठलं लागतं, हिरवी साडी. हिरवी साडी. नैवेद्य काय लागतो देवीला, पूर्णावरणाचं नैवेद्य. ते बोकडं मेंढू ते लागत नाही. जे असुर असतात, महिषासुरला मारून देवीचं नाव काय झालं, महिषासुरमर्दिनी. दुर्गम राक्षसाला मारून काय नाव झालं, दुर्गा देवी. चंडमुंडाला मारून काय नाव झालं, चामुंडा. अशा देवीचे नाव त्या त्या असुरांना मारून झालं. पण एक आशीर्वाद त्यांना पण दिला की जेव्हा जेव्हा माझं पूजन होईल तर तुम्हाला पण तुमचा भाग भेटून जाईल, तुम्हाला तुमचा नैवेद्य भेटून जाईल. आणि असा तो आशीर्वाद दिला. परंतु समाजामध्ये काय संभ्रम फैलला की देवीचा गोंधळ आहे, देवीचं जागरण आहे, खंडोबाचं गोंधळ आहे, जागरण आहे, तर देवीला ते नॉनव्हेज लागतं. तर ते चुकीचं आहे. ते देव प्रसन्न होत नाही, असुर प्रसन्न होतात. म्हणून कोणीही असं करायचं नाही. तर बघा, कुलदेवीचा मूळ ठिकाणी जाऊन झालेली सेवा महाराज आणि माऊलींच्या चरणी अर्पण करून थांबतो. श्री स्वामी समर्थ.